अगदी झटपट आणि डब्यासाठी जी सुकी भाजी असते ती कमीत कमी साहित्यात बनणारी ही कुरडईची चटणी आहे. तर त्या कशी बनवायची आता ते बघणार आहोत. नमस्कार, मी मीनाक्षी मिनूज किचनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप मनापासून स्वागत. आज आपण कुरडईची चटणी कशी करायची ते बघणार आहोत. कुरडईची सुकी भाजी आहे ही. त्यासाठी मी 8 ते 10 कुरडया घेतलेल्या आहेत. तर त्या आपण व्यवस्थित अशा मोडून घेऊ, म्हणजे त्या व्यवस्थित पाण्यात भिजल्या जातील. तर त्यात आपण आता 2 तांबे पाणी टाकणार आहोत, म्हणजे पाण्यात बुडतील इतपत आपण पाणी टाकणार आहोत त्यात. तुम्ही बघू शकता. अगदी अशा प्रकारे आपण त्या भिजायला ठेवलेल्या आहेत. तोपर्यंत आपण त्याला लागणाऱ्या साहित्याची तयारी करून घेऊया. तोपर्यंत त्या भिजून येतील. तर त्यासाठी मी ते 4 मध्यम आकाराचे कांदे घेतलेत. 8 ते 10 कढीपत्त्याची पानं घेतलीत. 8 ते 10 हिरव्या मिरच्या घेतल्यात. 8 ते 10 लसणाच्या पाकळ्या आणि थोडीशी कोथिंबीर. मिरच्या तुम्ही किती पाहिजे त्यानुसार कमी किंवा जास्त करू शकता. तर मी आता इथे हे सगळं चिरून घेतलंय व्यवस्थित. तर कढईत आपण 2 चमचे तेल टाकून घेऊया. तर तेल व्यवस्थित तापलं की आपण त्यात मोहरी टाकून घेऊया. मोहरी छान तडतडली की त्यात आपण जिरे टाकून घेऊया. दोन्ही छान व्यवस्थित असं परतलं गेले त्यात आपण आता कढीपत्ता टाकून घेऊया. कढीपत्ता ही तेलावरती असं व्यवस्थित परतला गेला तर त्यात आपण आता मिरच्या टाकून घेऊया. मिरच्या मी आधीच परतून घेते, म्हणजे त्या व्यवस्थित तळल्या जातात. त्यात मी चिरलेला लसूण पण टाकून घेतलाय, तोही व्यवस्थित तळला जातो. तर त्यात आता मी कांदा टाकून घेते. कांद्याला 2 मिनिटं परतल्यानंतर आपण त्यात अर्धा चमचा हळद टाकून घेऊया. व्यवस्थित कांदा गुलाबीसर झालाय, तुम्ही बघू शकता. त्यात आपण हळद पण टाकून घेतलेली आहे. त्याचा रंग सुद्धा बदललाय. अगदी झटपट होणारी अशी रेसिपी आहे. डब्यासाठी, मुलांच्या डब्यासाठी देण्यासाठी एक छान ऑप्शन आहे. तर तोपर्यंत आपण कुरडया अशा भिजलेल्या आहेत, तुम्ही बघू शकता. अगदी व्यवस्थित अशा भिजल्या आहेत. तुम्ही एक जर असे तोडून बघितली तर ते तुम्हाला व्यवस्थित अशी भिजलेली दिसून येईल. त्यातलं मी पाणी काढून टाकले. आता आपण ह्या कुरडया ज्या आहेत त्या आपण त्या कांद्यात टाकून परतून घेऊया. अगदी 3 व्यक्तींसाठी पुरणारी ही भाजी आहे. तुम्हाला किती व्यक्तींसाठी बनवायची त्यानुसार तुम्ही कुरडया कमी किंवा जास्त घेऊ शकता. मी ते 3 व्यक्तींच्या अंदाजाने पकडलेला आहे अंदाज. तर तुम्ही बघू शकता ती अगदी झटपट अशी तयार होते ही भाजी. त्यात आता आपण चवीपुरतं मीठ टाकून घेऊया आणि व्यवस्थित मिक्स करून घेऊया. व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर आपण त्यात थोडीशी कोथिंबीर टाकून घेऊया आणि छान व्यवस्थित मिक्स करून घेऊया, परतून घेऊया. अगदी झटपट होणारी अशी रेसिपी आहे. कुरडया तर प्रत्येकाकडे केलेल्या असतात वाळवणातल्या, त्यातली पटकन होणारी भाजी आहे. व्यवस्थित मिक्स केल्यानंतर आपण आता 2 मिनिटं झाकण ठेवून वाफ करणार आहोत, म्हणजे ते कुरडईला पण छान चव येते. तर आता मी इथं झाकण ठेवते. अगदी 2 मिनिटं ठेवायचं आहे. तेवढ्या वेळात सुद्धा ती परतून जाते. तर बघू शकता तुम्ही अगदी व्यवस्थित झालेली आहे. तर ते पण आता डब्यात सर्व करून घेऊया. कुठलीही जास्त पूर्वतयारी न करता होणारी ही भाजी आहे. डब्यासाठी एकदम छान आहे. इथे मी डबा भरून ठेवलाय. तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर लाईक आणि शेअर नक्कीच करा. तसेच मिनूज किचनला सबस्क्राईब करा. धन्यवाद.